नमस्कार. मी डॉक्टर स्मिता सदानंद मुकणे. रेणुका आर्ट्स तर्फे अभिनेते स्वर्गीय धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी अभिनेत्री राखी आणि धर्मेंद्र यांवरील पल पल दिल के पास ह्या 1973 साली चित्रित झालेल्या ब्लॅकमेल या चित्रपटातील माझे आवडते गीत निवडले आहे. पल पल दिल के पास आपल्या भावगर्भाला स्पर्श करणारं जादुई गाणं. खरं तर पुढच्या सगळ्या ओळी आणि कडवी म्हणजे फक्त विस्तारच आहे. खरंच एकमेकांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या तरुण युगुलाच्या भावविश्वाचं सार या पहिल्या ओळीत सामावलेला आहे. 1973 साली चित्रित झालेल्या ब्लॅकमेल या चित्रपटातील हे गाणं आजही प्रत्येकाला जवळचं वाटतं. यातच या गाण्याचं वेगळेपण आहे. आपलं प्रेम पत्रातून व्यक्त करणारा अभिनेता धर्मेंद्र आणि ती पत्र वाचताना हरवून गेलेली नायिका राखी तर लाजवाब. आणि तसाच चित्रपटाला लाभलेला समर्थ दिग्दर्शक विजय आनंद. पत्रच बोलताहेत ही भन्नाट कल्पना सुचलेला आणि पुढेही ही कल्पना यशस्वीपणे चित्रित करणारा विजनरी विजय आनंद. आपल्या प्रेमीने पाठवलेलं पत्र वाचताना अचानक आलेल्या वाऱ्याच्या झुळुकीने उधळलेली बाकीची पत्र गोळा करताना दाखवलेली नायिका. आपल्या प्रेमीचं प्रेम आपल्याला हवंसं आहे हे दाखवणारा हा सीनही दिग्दर्शनाची उंची दर्शवतो. तुम यूं ही जलाते रहना आ आके ख्वाबों में वाचताना नायकाच्या भावनेमध्ये एकरूप झालेली विहरिणी नायिका. खरंच सुंदर दिग्दर्शन. खट्याळ पण आपल्या प्रेमिकेचा प्रतिसाद तिच्या डोळ्यांत बघायला आसूसलेला. ती पत्र वाचत असताना आपली उंची कमी करून तिच्या डोळ्यांना बघणारा धर्मेंद्र. हे सर्व दाखवणारा विजय आनंद बियॉन्डच. त्याचप्रमाणे पल पल या कल्पनेला तेवढ्याच ताकदीने विस्तारणारे गीतकार राजेंद्र किशन आणि कल्याणजी आनंदजी. राजेंद्र किशन आणि कल्याणजी आनंदजी या संगीतकार जोडीचं पुरेपूर योगदान मिळालेलं हे गाणं तेवढ्याच अदाकारीने गायलं आहे व्हर्सेटाईल किशोर कुमार यांनी. अशी ही अजरामर कलाकृती तयार झाली आहे प्रतिभावंत गीतकार
संगीतकार, दिग्दर्शक, गायक आणि अभिनेत्री राखी व अभिनेता धर्मेंद्र यांच्या एकत्रित योगदानातून पल पल दिल के पास तुम रहती हो, जीवन मीठे प्यार ये कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो। धन्यवाद।